आजच्या कथेचे नाव आहे आणि पोपट बोलू लागला। फार फार वर्षापूर्वी पोपटाला मानवासारखे बोलता येत असे। त्याची ती मधुर वाणी ऐकायला जंगलातील प्राणी व गावातील माणसे जमत असत। पण जंगलातल्या सर्व प्राणी आणि पक्षी यांच्यामध्ये फक्त आपल्यालाच मानवी भाषा बोलता येते याचा त्याला गर्व झाला। कोणाशीही तो गर्वामध्ये वाटेल तसे बोलू लागला। तो ऋषीमुनींचा सुद्धा अपमान करू लागला। पूर्वीसारखे आता कोणी त्याला गायला सांगितले तर गर्वाने काहीही बोलून त्यांचा तो अपमान करू लागला। एकदा त्याने एका साधूला तपश्चर्या करताना पाहिलं आणि तो खांद्यावर जाऊन बसला आणि त्याने त्यांच्या अंगावर घाण केली। त्याची ती अत्यंत घाणेरडी मस्करी त्या साधूला सहन झाली नाही। त्यांची तपश्चर्या भंग पावली आणि त्यांनी त्याला शाप दिला। देवाने दिलेल्या मानवी वाणीमुळे तू एवढा उन्मत्त झालायस। माझा शाप आहे तुला, यापुढे तुला मानवाची भाषा बोलता येणार नाही। आणि त्याबरोबर त्याची मानवी वाणी गेली। पश्चातापाने तो रडू लागला। पोपटाने त्या साधूचे पाय धरले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही। आता तो पश्चातापाने खूप दुःखी राहू लागला। तो डोळ्यात अश्रू आणून आपली कर्म कहाणी भेटेल त्याला सांगू लागला। एके दिवशी वशिष्ठ मुनींना पोपटाची ही कर्म कहाणी समजली। त्यांना त्याची दया आली। ते पोपटाला म्हणाले, तू भगवान विष्णूंकडे जा, तेच तुला यातून सोडवतील। पोपट उडत उडत भगवान विष्णूंकडे गेला आणि देवाने त्याची सगळी कहाणी ऐकून घेतली। नंतर पोपट देवाला म्हणाला, देवा मला वाचवा, मला माझी मानववाणी परत मिळवून द्या। विष्णू भगवानांना त्याची दया आली। ते म्हणाले, चल त्या साधूकडे काही करता येतं का ते पाहू। श्री विष्णू भगवानांनी त्याला त्या साधूकडे आणले। साधू महाराज, पोपटावर दया करा, त्याला उश्शाप द्या। साधू महाराज म्हणाले, परमेश्वरा, आपला शब्द म्हणजे मला आज्ञेसमान आहे। पोपटा, तुला पूर्णपणे पश्चाताप झालाय, त्यामुळेच मी तुला उश्शाप देतोय। पण माझा शाप मी पूर्णपणे बदलू शकत नाही। तरीही श्री विष्णूंचे दुसरे नाव श्री विठ्ठल आहे, म्हणून यापुढे तुला विठू विठू म्हणजे श्री विष्णू भगवानांचे नाव घेता येईल आणि मानव स्वतःच्या मनोरंजनासाठी त्यांची भाषा तुला शिकवतील। आणि तेव्हापासून पोपट आपली मानवी भाषा बोलायला लागला। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।